नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून दोन वेगवेगळ्या मस्त रेसिपी बनवतोय, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. चला आता लगेच बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी. इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलं. यानंतर यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे. चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. इथे आता यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालते. कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे पाणी मोजून घ्या. आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. याबरोबरच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची. इथे आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे मी ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून 1 वाटी रवा घेतला. इथे मी बारीक रवा घेतला. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला एकदा फिरवून घ्या आणि मगच इथे वापरा. आता रवा असा थोडा थोडा घालत जायचा आणि मिक्स करत जायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. एकत्र रवा घालू नका, नाहीतर गुठळ्या होतात याच्या. तर इथे आता पहा, हे असं घट्ट व्हायला लागलंय आणि याचा गोळा व्हायला लागलाय. याचा असा गोळा झाला की गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे. आता हे खूप थंड आहे, थोडंसं हे कोमट होऊ दे, तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया. इथे मी पॅन गॅसवरती गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलंय. तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घातलं. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. किसलेलं आलं आणि लसूण घातलंय. हे सगळं आता परतून घ्यायचं 1 मिनिट. यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातली. सगळं परतून घेऊया. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. याबरोबरच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा इथे घातला मी. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते घालायचे. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे मी पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर इथे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले आणि इथे आता पाव चमचा मी आमचूर पावडर घातले. आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही गॅस बंद केल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालू शकता. इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि इथे मी थोडासा चाट मसाला घातला. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर अगदी चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार आहे. हे आता आपण काढून घेऊया. तर इथे स्टफिंग तयार आहे आणि रवासुद्धा इथे कोमट झाला आहे. आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर इथे रवा कोमट झाल्यानंतर आपल्याला मळायचा आहे. पूर्ण थंड करू नका. पूर्ण थंड झाला तर खूपच रवा ड्राय होईल आणि मग मळता येणार नाही. तर सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाला जशी आपण पारी बनवतो त्याप्रमाणे पारी बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. आता हे बंद करायचं आहे आणि याची टिक्की बनवायची आहे. तर अशी टिक्की तयार केली आहे मी. अशाच आणखी इथे मी टिक्क्या तयार करून घेते आणि आता या टिक्क्या आपल्याला वाफवून घ्यायच्या. तर इथे मी चाळण घेतली, तेलाने ग्रीस करून घेतली. यावरती या टिक्क्या ठेवायच्या आहेत आणि आता वाफवून घेऊ. तर इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं. यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि 8 ते 10 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे पहा, हे वाफवून तयार आहे. तुम्ही असंच हे सर्व करू शकता, पण आज आपण हे
थोडंसं त्याला तेलावरती परतून घेणार आहोत किंवा फोडणी देणार आहोत. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, अर्धा चमचा तीळ घातलेत. मिक्स करूया सगळं आणि यावरती या टिक्क्या ठेवायच्या आहेत. उलटून घेऊया. वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. ह्या आपल्या टिक्क्या तयार आहेत. काढून घेऊया. इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. तर हा नाश्ता चवीला खूपच मस्त लागतो. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि याबरोबर तुम्हाला चटणीची सुद्धा गरज पडणार नाही, इतका टेस्टी नाश्ता आहे. तर ही होती आपली रव्यापासून बनवलेली चटपटीत अशी पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी 1 कप रवा घेतला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे पहा मी रवा अगदी बारीक असा वाटून घेतला. बाउलमध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ घालायचं आहे. याबरोबरच यामध्ये अर्धा चमचा साखर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं इन्स्टंट डोश्याचं प्रीमिक्स तयार झालं आहे. तुम्ही हे स्टोअर करू शकता. आता या सगळ्या पिठाचे मी इथे डोसे बनवणार आहे. तर यामध्ये मी अर्धा कप दही घातलं आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 कप पाणी इथे आपल्याला लागणार आहे. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे. सगळ्या गुठळ्या काढायच्या आहेत. तर इथे मी 1 कप पाणी घातले आतापर्यंत आणि हे पहा असं आहे. तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं. यातलं थोडं थोडं घालत जाऊया. तर हे स्मूथ असं पीठ तयार करून घेतलं आहे मी आणि यासाठी मला 1.5 कप पाणी लागलं आहे. आता हे झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं आणि तोपर्यंत आपण मैसूर मसाला डोशाची भाजी किंवा मसाला तयार करूया. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर गरम करत ठेवलं आहे. हे गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण घालायचे. लसूण मी किसून घेतले. 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या. यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. याबरोबरच 1 शिमला मिरची बारीक चिरून घातली आहे. सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि आता टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत परतूया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. टोमॅटो इथे सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. 1 मोठा चमचा यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा मी धनेजिरे पूड घातली. सगळं छान असं परतून घेऊया. मसाले भाज्यांबरोबर परतून घ्यायचे आहेत. हे असं मी मॅश करून घेते. आता यामध्ये 3 मोठे चमचे पाणी घालायचं आहे कारण ही भाजी आपल्याला डोस्यावरती पसरवून घ्यायची आहे. त्यामुळे थोडीशी सैलसर अशी भाजी तयार करायची आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून ठेवले होते. ते कुस्करून यामध्ये घालायचे आहेत आणि असे मॅश करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे.
तर सगळं छान परतल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. परतून घेऊया. आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं तर हे अगदी परफेक्ट झाले. आता तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते आहे. मिक्स करूया आणि आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. तवा कडकडीत असा गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालून डोसा पसरवून घ्यायचा आहे. आता हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तवा फिरवून सगळीकडून एकसारखा डोसा भाजून घेऊया. तवा फिरवल्यामुळे डोस्याला सगळीकडे एकसारखा रंग येतो. डोसा वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे. इथे मी बटर लावते आणि आता तयार केलेली भाजी पसरवून घ्यायची सगळीकडे. आता हा म्हैसूर मसाला डोसा आपण फोल्ड करूया. तर असा हा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करायचा आहे. म्हैसूर मसाला डोसा तयार झाला आहे. सर्व करूया. तर ही होती आपली रव्यापासून बनवलेली दुसरी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी. दोन्हीही रेसिपी इथे तयार झाल्या. तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.